ओके, स्टोरी टाईम. माझे वडील दस्तर खुद्द तीर्थरूप आमचे. त्यांना जन्मजात विनोदाची देणगी लाभली. फक्त ते चुकीच्या काळात जन्माला आले म्हणून सरकारी नोकरीत अडकले, ही माझी 100% खात्री. आता गेल्या आठवड्यातली गोष्ट आहे. त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं आणि त्या 4-5 दिवसात ते इतके प्रचंड वैतागले, की त्यांनी सांगितलं, "आता मला ह्या हॉस्पिटलवाल्यांनी किती घाबरवलं किंवा किती आग्रह केला तरी मी पुन्हा इथे येत नसतो." आता हॉस्पिटलायझेशन झालं म्हटल्यानंतर ते ते फॉलोअपला बोलवणारच. पण त्यांचं असं होतं, की मी काय आता इथे पुन्हा परत येत नसतो. पण प्लॉट ट्विस्ट म्हणजे आमच्या जीवनात असं सरळ-सरळ काही घडेल असं नाही. तर त्या हॉस्पिटलमधल्या ॲडमिनमधले सर आले. त्यांनी सांगितलं, की "सर तुमचं ते मेडिक्लेम अप्रूव्ह झालेलं आहे, पण ते सेटल व्हायला काही दिवस लागतील. तर तोपर्यंत आम्ही तुमची फाईल आमच्याकडे ठेवू. म्हणजे तुम्ही ज्यावेळी पुन्हा फॉलोअपला याल, त्यावेळी आम्ही तुम्हाला ते परत करू." आता एखाद्या सामान्य व्यक्तीसारखी माझ्या वडिलांनी काय म्हणावं, की "यार झक मारून आता पुन्हा इथे यायला लागेल किंवा आपले हातच दगडाखाली आहेत, तर आपल्याला नेसेसरी गोष्टी करायला लागतील." पण नॉट माय फादर. त्यांनी मला एक चांगली कथा रंगवून सांगितली, की एकदा एका गावात आहे ना, रात्रीचं कीर्तन ठरलेलं असतं. कीर्तन करणारी लोकं येतात, त्यांचं सुरू होतं. गावातली सगळी बरीचशी गर्दी जमते आणि बऱ्याच उशिरापर्यंत ते कीर्तन चालतं. तर लोकांना आपसूक काहींना कंटाळा येतो, काहींना झोप लागते, तर ते सगळे निघायला लागतात. आणि असं करता-करता शेवटी 1-2 लोकच फक्त उरतात. तर आता कीर्तन करणाऱ्यांमधल्या पण लोकांना प्रश्न पडतो, की सगळं गाव तर गेलं, हे दोघंच का कसे बसलेले आहेत? त्यातला एक जण त्यांना येऊन विचारतो, की "काय रे बाबा, सगळं गाव गेलं, तुम्हाला झोप नाही लागत? तुम्ही का बसले इथे एवढे? एवढं चांगलं कीर्तन चाललंय, एवढं आवडतं तुम्हाला?" त्यातला एक जण म्हणतो, की "बाबा चांगलं कीर्तन करताय असं नाही, पण त्यांच्या पायाखालची चादर आमची, तर ती घेतल्याशिवाय आम्हाला जाता येणार नाही, म्हणून आम्ही बसलोय." सरळ सरळ सोप्या भाषेत ते बोलून नये. त्यांना असं सगळं रंगवून सांगायचं असतं. दॅट्स माय फादर.